तेच कांदे पोहे जर खाऊन कंटाळला असाल ना, तर एकदा ह्याच पोह्यांपासून अगदी कुरकुरीत आवाज ऐकू शकता। ह्या पद्धतीने एकदा नाश्ता करून बघा, अप्रतिम असं हे नाश्ता तयार होतो। आणि ह्यानंतर तुम्ही कधीही कांदे पोहे करताना आधी ह्या नाश्त्याचा विचार एकदा नक्की कराल। बघू शकता इतकं छान कुरकुरीत, बाहेरनं कुरकुरीत आणि आतून एकदम पोकळ असं हे मेंदूवडे तयार होतात। नमस्कार, सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी या वाटीच्या प्रमाणे पोहे घेतले आहेत, जे आपण रोज कांदे पोहे किंवा नाश्त्यासाठी जे पोहे बनवतो ना, तेच पोहे आहेत। आणि ते मी एका चाळणीवर आधी चाळून घेते आणि स्वच्छ करून घ्यायचं। असं चाळणीवर ठेवल्यामुळे काय होतं, आपण ज्यावेळी पोहे धुवू ना, त्यावेळी स्वच्छ धुतले पण जातात आणि जास्त पाणी राहत नाही। इथे मी 2 वाटी पोहे घेतले आहेत। तुम्हाला जेवढं हवे असतील तेवढे पोहे घेऊन घ्यायचं आणि हे स्वच्छ आधी 2 ते 3 पाण्यातून धुवून काढायचं। आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचे। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर हेच पाणी तुम्ही गरम पाणी वापरू शकता आणि पूर्ण गाळून झाल्यानंतर हे पोहे बघा आपोआप नरम होत चालले आहेत। थोडेसे नरमच व्हायला पाहिजेत, म्हणजे नाश्ता आपला चांगला होणार आहे। आता हे गाळणीतून पाणी सगळं निथळून काढून टाकायचं। जे पाणी निथळलेलं आहे ते फेकून द्यायचं आणि पोहे झाकून ठेवून द्यायचे। झाकून ठेवून द्यायचे म्हणजे काय होतं, कोरडे होत नाहीत। जर इथे कोरडे वाटत असतील तर थोडंसं पाणी मारून घ्यायचं। आता ह्या नाश्त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या 4 घेतल्या आहेत, 1 कांदा आणि 1 आल्याचा तुकडा घेतला आहे। हे नाश्ता तुम्ही केव्हाही रात्रीच्या जेवणासाठी पण करू शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला पण करू शकता। आता पोहे बघला तर छान असे नरम झाले आहेत, असेच नरम व्हायला पाहिजे। इथे जर तुम्हाला पोहे कोरडे वाटत असेल तर 1 चमचा पुन्हा पाणी मारून तुम्ही मळून घेऊ शकता। पोहे आधी पूर्ण मळून घ्यायचे। जर तुमचे पोहे कोरडे असतील तर मळले जात नाहीत आणि जर जास्त पाणी घातला तर पोहे एकदम नरम होऊन जातात। आता इथे मी फक्त 1 चमचा पाणी मारून हे पोहे नरम करून घेते। कारण पोहे काय होतात सांगा, थोडा वेळ जास्त राहिले ना तर कोरडे पडून जातात। त्यामुळे थोडंसं असं पाणी मारून घ्यायचं। आधी हे नुसतेच पोहे मळून घ्यायचे, त्यामुळे पोहे चांगले मळले जातात। आता आपण ज्या मिरच्या घेतल्या त्या बारीक चिरून घालायच्या, त्यामध्येच कांदा हे सगळं बारीक एकदम चिरून घ्यायचं आणि आलं किसणीवर किसून घ्यायचं, म्हणजे तुकडे लागणार नाही। आलं असं किसून घातल्यामुळे छान असे चव येते आणि खायला पण चांगलं लागतं। आता हे आलं किसून झाल्यानंतर ह्या भिजवलेल्या पोह्यांमध्ये आपण कोरडे मसाले घालूया। इथे बघाल तर मी 1 चमचा मीठ घातले आहे, तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता। 1 चमचा चाट मसाला घातला आहे, त्यामुळे चव अशी छान येते आणि 1 चमचा चिली फ्लेक्स घातले आहे। आपण हिरव्या मिरच्या पण घातल्या आहेत, त्यामुळे चिली फ्लेक्स मी इथे कमीच घातले आहेत। आता ह्याला बाइंडिंग येण्यासाठी मी 3 चमचे इथे तांदळाचं पीठ टाकून घेते आहे। इथे जर तुमचे पोहे जास्त भिजले असतील ना तर तांदळाचं पीठ जास्त लागतं, त्यामुळे पोहे एकदम प्रमाणशीर भिजवून घ्या। आता ह्यामध्येच मी 2 चमचे दही घालून घेते आहे। दह्यामुळे छान असं आंबटपणा येतो आणि मेंदू वड्यांची चव पण खूप छान लागते। आता इथे पाण्याचा वापर न करता सगळं पीठ असं मळून घ्यायचं। पोह्यांचं पीठ एकदम छान असं मळलं जातं। त्यामध्येच मी हिरवी कोथिंबीर खूप प्रमाणात घालून घेते आहे, त्यामुळे चव अशी छान लागते आणि दिसायला पण खूप छान दिसतात। आता हे सगळं पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं। इथे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही। जेवढं आपले पोहे भिजलेले आहेत आणि 2 चमचे दही वापरलं त्यामध्येच हे मळून घ्यायचं। आता हे वेळ न लावता किंवा ठेवून न देता ताबडतोब हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला हवा त्या आकाराचा गोळा घेऊन आपण हे मेंदूवडे करून घ्यायचे। इथे बघू शकता मी गोल फिरून घेते आहे आणि हातांच्या मध्ये ठेवून दाबून घेते आहे। बाजूने असं घट्ट करून घ्यायचं, म्हणजे त्याला क्रॅक पडणार नाही किंवा कडा तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची। जर असं झालं तर त्यामध्ये तेल जाऊ शकतं। ज्याप्रमाणे मी दाखवते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या, कारण हे पोहे असल्यामुळे लवकर कोरडे पडतात आणि तुटू शकतात। त्यामुळे जेवढं होईल तेवढं हे नाश्ता पटपट करून घ्यायचा। आता इथे मी ह्या आकारामध्ये सगळे मेंदूवडे करून घेते, पुन्हा दाखवते बघा त्या पद्धतीने करून घ्यायचे। इथे मी सगळे मेंदूवडे करून घेतले आहेत। इथे दिसायला छान लागतात, असेच नुसते जरी खाल्लात तरी छान लागतात। आता एका बाजूला मी कढई ठेवून घेते, त्यामध्ये तेल ओतून तेल चांगलं गरम करून घ्यायचं। तेलात सोडायच्या आधी कडकडीत तेल गरम करायचं आणि त्यानंतर गॅस स्लो करून घ्यायचा, म्हणजे हे मेंदूवडे आपले जे आहेत ते छान असे कुरकुरीत होतील। इथे जर तुम्ही गॅस फुल ठेवलात ना तर मेंदूवडे बाहेरनं चांगले तळले जातील किंवा कुरकुरीत होतील आणि आतून नरम राहतात। त्यामुळे गॅस इथे स्लो करून घ्यायचा आणि काट्या चमच्याने हे एक एक
असं फिरवून घ्यायचं. जोपर्यंत दोन्ही बाजूने लालसर होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचे. इथे बघू शकता तुम्ही तळल्यानंतर आवाज बघू शकता एकदम क्रंची. आणि यामध्ये अजिबात तेल राहत नाही. अशा प्रकारे मी सगळे मेंदूवडे तळून घेते आहे. आणि हे लक्षात ठेवायचं, हे मेंदूवडे जेवढे होईल तेवढे गरम गरम खायला घ्यायचे, कारण थोड्या वेळातच हे थोडेसे नरम होतात. त्यामुळे इथे मी सगळे मेंदूवडे तळून घेत आणि हा नाश्ता एकदम अप्रतिम लागतो. बघा आवाजाचा किती कुरकुरीत आहेत. रोजचेच पोहे आहेत. आपल्या घरच्या साहित्यामध्ये हे मेंदूवडे तयार होतात. कुठलंही बाहेरचं साहित्य वापरलं नाही. अगदी पोह्यांना वापरतो तेच साहित्य वापरून हे मेंदूवडे तयार होतात. बघू शकता छान असे क्रंची आणि कुरकुरीत मेंदूवडे तयार होतात. अजिबात तेलकट राहत नाहीत, त्यामुळे खायला पण खूप छान लागतात. बघू शकता छान असे मेंदूवडे सगळे मी तळून घेतले आहेत. त्याबरोबर हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या, म्हणजे ते पण तोंडी लावायला खूप चांगले लागतात. एकदा नक्की करून बघा. ह्या पद्धतीने जर तुम्ही पोह्यांचे मेंदूवडे केलात ना, तर लहान मुलांना नाही तर मोठ्यांनाही खूप आवडतील. एकदा नक्की करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने हे पोह्यांचे मेंदूवडे तयार होतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, खूप जणांबरोबर शेअर करा. कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा.